पावसाळा संपल्यानंतर राज्यातला डेंग्यूही संपला असं अनेकांना वाटत होतं। पण या वर्षीच्या सुरुवातीच्या 3 महिन्यात राज्यातल्या डेंग्यू बाधितांची आकडेवारी गोमंतकीयांना विचार करायला लावणारी आहे। गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत यंदाच्या 3 महिन्यातील रुग्ण हे तिप्पट आहेत। एका बाजूला डेंग्यू बाधित वाढत असल्यानं गोवेकरांच्या मध्ये चिंता पसरली आहे, पण मलेरियाच्या बाबतीत मात्र गोव्याला मोठा दिलासा मिळाला आहे। कशी आहे गोव्यातली डेंग्यू आणि मलेरियाची स्थिती? किती आहेत रुग्ण? डेंग्यू फोफावण्यास नेमकी कारणं काय? या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊया। नमस्कार, मी सिद्धार्थ कांबळे। जानेवारी ते मार्च 2023 या 3 महिन्यांच्या काळात गोव्यात डेंग्यूचे 24 रुग्ण आढळले होते, पण यंदाच्या याच 3 महिन्यात राज्यात तिप्पट म्हणजे जवळपास 77 रुग्ण सापडलेत। डेंग्यूला आळा घालण्यासाठी आरोग्य खात्याचे अधिकारी कर्मचारी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेत आहेत, त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळतंय। आता बघूया राज्यातल्या कुठल्या भागात सर्वात जास्त डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत आणि त्याची नेमकी कारणं काय। तर आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आणि आकडेवारीनुसार या वर्षीच्या 3 महिन्यांच्या मध्ये डेंग्यूचे सगळ्यात जास्त रुग्ण हे स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांमध्ये आढळून आलेले आहेत। त्यात वास्को, मये, साखळी, डिचोली, म्हापसा, खोर्ली, कांदोळी, शिवोली, साळगाव, कोलवाळ, पेडणे आणि कुडचडे या भागांचा समावेश आहे। राज्यात स्थानिकांना डेंग्यूची लागण होण्याचं प्रमाण कमी आहे, पण स्थलांतरित कामगारांमध्ये ते वाढतंय। अशा वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई असते, त्यामुळे अनेक जण पाणी साठवून ठेवतात, त्यावर बऱ्याचदा झाकणही नसतं। त्या डासांची पैदास होऊन डेंग्यूला आमंत्रण मिळतं। याशिवाय बांधकामं सुरू असलेल्या भागात ही पाणी साचून राहत असतं, तिथेही रुग्ण मिळत आहेत। अनेकांच्या घरांमध्ये झाडाच्या कुंड्यांमध्ये पाणी साचतं, फ्रीजच्या मागच्या कप्प्यातही अनेकदा बरेच दिवस पाणी साचून राहतं। डेंग्यू फैलावण्यास हीच प्रमुख कारणं असल्याचं आरोग्य खात्याचं मत आहे। गेल्या 2 वर्षात राज्यात डेंग्यूनं 4घांचा मृत्यूही घेतलाय। 2022 मध्ये एकाचा तर 2023 मध्ये 3घांचा डेंग्यूनं बळी गेलेला आहे। एका बाजूला गोव्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट होत नसली तरी मलेरियाच्या बाबतीत मात्र समाधानकारक स्थिती आहे। जानेवारी 2023 ते मार्च 2024 या 15 महिन्यांच्या काळात राज्यात इंडिजिनियस म्हणजे स्थानिक पातळीवर मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये। त्यामुळे पहिल्या टप्प्यात दक्षिण गोव्याला मलेरिया मुक्त करण्यात यावं असा प्रस्तावही राज्यानं केंद्र सरकारला पाठवलाय। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत रहा गोवन वार्ता डिजिटल। धन्यवाद।